हॅलो, मी महेश पांढरे. आपण लोकसेवा पब्लिकेशन, लोकसेवा अकॅडमी या ऑनलाईन प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून आपण एक राज्यसेवा पूर्व परीक्षा 2021 साठीची एक फास्ट ट्रॅक बॅच लॉन्च करत आहोत. तर आत्ताचं हे फास्ट ट्रॅक बॅच आहे, पण त्याच्यामध्ये आम्ही बऱ्यापैकी जो आपला पूर्व परीक्षेचा जो सिलेबस आहे तो ऑलमोस्ट सगळा सिलेबस पूर्णतः कव्हर करत आहोत. त्याच्यामध्ये GSचे काही सब्जेक्ट असतील, त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाचा जो 50% म्हणजे जवळजवळ 200 मार्कांना असतो मॅथ्स, रिझनिंग आणि उतारे, असं टोटल CSATचा पोर्शन, GS पेपर 1 आणि GS पेपर 2 हे दोन्हीच्या दोन्ही पेपर आपण ह्या बॅचमधून कव्हर करणार आहोत. ही बॅच जरी आपण फास्ट ट्रॅक नाव दिलं असेल तरीही ती पूर्णतः डिटेल सिलेबसमध्ये, म्हणजे सिलेबसमध्ये सगळेच्या सगळे पॉईंट असतील ते पूर्णतः कव्हर होतील अशा दृष्टिकोनातून आपण ही बॅच आहे ती डिझाईन केलेली आहे. तशा प्रकारचे आपण तिचे शेड्यूल आणि तशा प्रकारचे सर्व मॉड्यूल आपण डिझाईन केलेले आहेत. तर याच्यामध्ये काय होतं की 2021चा पेपर जो आहे, 2021चे जो कोणी पूर्वपरीक्षेचा जो कोणी अभ्यास करणार असतील किंवा पूर्वपरीक्षेला अटेम्प्ट देणार असतील, त्याचबरोबर आगामी काळामध्ये जी 2022ची जी पेपर होणार आहेत त्याचं शेड्यूल डिक्लेअर होऊ शकतं. म्हणजे पुढच्या 2022चं जे वर्ष आहे त्याच्यामध्ये गेल्या वर्षीची 2021ची पेपर त्याचबरोबर 2022 हे दोन्हीचे दोन्ही पेपर होणार आहेत. त्याच्यामुळं ह्या बॅचचा फायदा नक्कीच तुम्हाला दोन्हीच्या दोन्ही एक्झामसाठी होऊ शकतो. तर ह्या बॅचमध्ये शिकवणारे जे कोण आहेत, तर ऑलरेडी ज्यांनी हा जो परीक्षा आहे ही परीक्षा ज्यांनी क्रॅक केलेली आहे असे सगळ्याच्या सगळ्या आणि फायनल प्रिलिम्स मेन्स इंटरव्ह्यू देऊन फायनल लिस्टमध्ये जे आहेत असे सर्वच्या सर्व लोक ह्या बॅचमध्ये वेगवेगळे सब्जेक्ट, म्हणजे त्यांचं त्या ज्या विषयामध्ये प्रावीण्य असेल, ज्या विषयामध्ये त्यांचं स्वतःची कमांड असेल, तर ते सर्व व्यक्ती ते विषय घेणार आहेत. तर ह्या लेक्चरमध्ये मी मॅथ्स अँड रिझनिंग हा सब्जेक्ट जो आहे तो घेणार आहे. मॅथ्स अँड रिझनिंगमध्ये 25 प्रश्न असतात. 25 प्रश्नांमध्ये बऱ्याचशा मुलांना त्याचं टेन्शन असतं की मॅथ्स अँड रिझनिंग डिफिकल्ट आहे. तर त्याच्यामध्ये मॅथ्स आणि रिझनिंग हे दोन्ही असतात. 25 पैकी किमान आपले 20च्या आसपास तरी तुमचे प्रश्न जे आहेत ते बरोबर येतात. आणि त्याचं इतकं काय कॅल्क्युलेशन किंवा जे डिफिकल्टी लेवल म्हणतो ती काहीच नसते. आपण सध्या ज्या मुलांचं इंजिनिअरिंग बॅकग्राऊंड नसतं किंवा ज्यांचं इंजिनिअरिंग बॅकग्राऊंड असतं असा काहीसुद्धा फरक नाही आहे. तुम्हाला बेसिक मॅथ्स आला असेल, बेसिक तुम्हाला त्या गोष्टी समजल्या पेपरमधल्या कशा पद्धतीने प्रश्न फ्रेम केलेले आहेत आणि त्यातल्या काही बेसिक महत्त्वाच्या गोष्टी समजल्या तर तुम्हाला पटकन उत्तर येतं. बऱ्याच प्रश्न असतात त्यांना कॅल्क्युलेशनची सुद्धा गरज नसते. तुम्ही ऑन दी स्पॉट जो काय आपल्याकडे डाटा दिलेला असतो प्रश्नांमध्ये जे काही कीवर्ड्स असतात त्याच्यावरनं महत्त्वाच्या गोष्टी फक्त ते आपल्याला क्लिक करायचं आणि त्याच्यावरून आपण उत्तरापर्यंत पोहोचायचं आहे. मग ह्याच्यासाठी मॅथ्स अँड रिझनिंगसाठी जे असतात 25 प्रश्न बऱ्याचशा मुलांना खूप डिफिकल्ट जातं मॅथ्स अँड रिझनिंग. त्याच्यामुळे बऱ्याचशा विद्यार्थ्यांच्या मनामध्ये CSAT-बद्दलची भीती असते. पण ही कुठल्याही प्रकारची CSAT-बद्दल कुठल्याही प्रकारचं भिण्याचं काही कारण नाही आहे. कारण CSAT हा असा म्हणजे CSAT-मध्ये उतारे प्लस मॅथ्स अँड रिझनिंग आहे. त्याच्यामध्ये तुमचे फक्त बेसिक स्किल्स चेक केले जातात आणि त्याच्यावरनं तुम्ही उत्तरापर्यंत पोहोचू शकतात. म्हणजे तुमचं कुठल्याही प्रकारचं बॅकग्राऊंड असेल, तुम्हाला मॅथ्स खरंच अवघड जात असेल किंवा काही असेल तरी तुम्ही CSAT-साठी घाबरायचे काही कारण नाही आहे. कुठल्याही प्रकारचं घाबरू नये, कारण बऱ्यापैकी प्रश्नांची उत्तर आपल्याला तिथंच नमूद केलेले असतात. फक्त आपल्याला वे जो होता क्वेश्चन्सला मॅथ्स रिझनिंगच्या, आपण जो वे असतो प्रश्नांना टॅकल करायचा, तर तो वे आपण योग्यरित्या फाइंड आउट केला तर आपले बरोबर प्रश्न येतात, मार्क येतात. दुसरं महत्त्वाचं असतं की बऱ्याचशा मुलांना उत्तरं व्यवस्थितरित्या सॉल्व्ह करता येतात, आपण उत्तरापर्यंत पण पोहोचतो, पण आपल्याला पेपरमध्ये जी लिमिट असते टाईम लिमिट ती 2 तासाची लिमिट आहे. तर ह्या 2 तासामध्ये आपल्याला जवळजवळ 80 प्रश्न सॉल्व्ह करायचे आहेत आणि पेपरची जर लेंदी असेल, पेपरची डिफिकल्टी लेवल वेगळी असेल तर आपल्याला ते सॉल्व्ह होत नाही आणि टेन्शनमध्ये येतो आणि बऱ्यापैकी आपले मग प्रश्न राहून जातात. तर ह्या 2 तासांमध्ये जर आपल्याला टाईम वाचवायचा असेल तर बरेचसे प्रश्न असतात CSAT-मध्ये, तुम्हाला सॉल्व्ह करायची पण गरज पडत नाही. मॅथ्स रिझनिंगमध्ये तुम्ही डायरेक्ट ते प्रश्न ॲज इट इज फक्त प्रश्न वाचला, उत्तर ऑप्शन बघितले, इलिमिनेशन टेक्निक वापरल्या तर तुम्ही डायरेक्ट उत्तरापर्यंत पोहोचू शकता. आता मी तुम्हाला 2020चा पेपर सॉल्व्ह करून दाखवणार आहे. त्याच्यामध्ये जे काय 51 पासून 75 पर्यंतचे जे प्रश्न होते मॅथ्स रिझनिंगचे, तर ते प्रश्न आपण सॉल्व्ह करून घेणार आहोत. मग त्याच्या निमित्तानं तुम्हाला बरेचसे प्रश्न मी दाखवतो की कोणत्या प्रश्नांना कॅल्क्युलेशन करायची गरज आहे आणि कोणत्या प्रश्नांना कॅल्क्युलेशन करायची गरज नाही. मग त्याच्यावरून तुम्हाला अंदाज येईल की आपण कशा पद्धतीनं ते पेपर कशा पद्धतीनं आपण त्या प्रश्नांना आपण टॅकल केलं पाहिजे. ठीक आहे, आता आपण प्रश्न बघू. 51 नंबरचा प्रश्न आहे. 51 नंबरचा प्रश्न आहे बघा. आता ह्याला डाटा इंटरप्रिटेशन किंवा आपण वर्गीकरण वगैरे म्हणतो, जो असा प्रश्न दिलेला आहे त्याच्यामध्ये आपल्याला व्यवस्थितरित्या काही गोष्टींची निवड करावी लागते, बघावं लागतं नेमकं काय दिलेलं आणि त्याच्यानुसार आपल्याला डाटा सेग्रिगेट करावा लागतो. ठीक आहे, आता बघू आपण. विशिष्ट कालावधीत पूर्ण करायच्या 2 भिन्न प्रकल्पांसाठी ABCDEFGH ही टीम दिलेली आहे त्यांनी.
या विद्यार्थ्यांमधून 2 संघ तयार करायचे आहेत. जर जी व एच यांची संघ 1 साठी म्हणजे जी व एच संघ 1 साठी निवड केली तर पुढील अटीनुसार संघ 2चे सदस्य निवडायचे आहेत. आता संघ 2चे सदस्य निवडायचे असतील तर जी आणि एच इथं कुठं सुद्धा नसणार आहे. तशा प्रकारचा ऑप्शन आहे. समजा तशा प्रकारचा ऑप्शन असता तर आपण इलिमिनेट केला असता. ठीक आहे, आपण इकडे बघू. आता समजा संघ 1 जो आहे तो जी आणि एच इथे येणार आहे आणि जो संघ 2 आहे त्याचे आपण मेंबर इथं खाली मेन्शन करू. काय म्हणलं बघा, पहिल्या संघात कमाल 5 किंवा किमान 4 विद्यार्थी असायला हवेत. प्रत्येक विद्यार्थी फक्त एकाच प्रकल्पासाठी निवडला जाईल, म्हणजे प्रत्येक फक्त एकाच प्रकल्पासाठी. काम सुरळीत चालण्यासाठी सी ची ए सोबत निवड करणे उपयुक्त ठरेल, म्हणजे सी ए सोबत आला पाहिजे. सी ए सोबत आला पाहिजे तर बघू आपण कुठं कुठे. इथं फक्त ए आहे, ऑप्शन इलिमिनेट झाला. इथं सी नाही, इथं सी आणि ए आहे आणि इथं फक्त सी आणि ए दोन्ही सोबत पाहिजे. त्याच्यामुळं ए आणि 1 नंबरचा आणि 4 नंबरचा आपण ऑप्शन इलिमिनेट केलेला आहे. आता बी एफ ई डी आणि ए सी डी 2 ऑप्शन राहिलेले आहेत. आपल्याला ए आणि सी सोबत पाहिजेत. ए आणि सी सोबत असेल तर पर्याय क्रमांक 3 डायरेक्ट उत्तर द्यायचं. एकदम कमीत कमी वेळेमधला प्रश्न, तुम्हाला पुढचं वाचायचं पण गरज नाही. ए आणि सी सोबत असेल एवढं ठरलं समजलं तर तुम्हाला पटकन समजेल. पण पुढचं तुम्हाला कॅल्क्युलेशन म्हणजे पुढचं वाचायची पण गरज पडत नाही. ए आणि सी दोघं सोबत पाहिजेत. 1 नंबरचा तसा ऑप्शन आहे. फक्त पुढची गोष्ट अशी आहे की आपल्याला एक कन्फर्म नाही आहे, ते ए आणि सी मे बी संघ 1 मध्ये पण असू शकतात यांच्यासोबत. ठीक आहे, मे बी असू शकतात. पण समजा तुमच्याकडे एकदम कमी वेळ शिल्लक आहे, शेवटचा 1 मिनिट शिल्लक आहे आणि हा प्रश्न सोडवायचा असेल तर ह्याच्यावरून तुम्ही रिस्क घेऊन सॉल्व्ह करू शकता. पुढे बघू आपण पुढच्या ह्याच्यानुसार. ठीक आहे, कारण त्यांना एकमेकाबरोबर काम करायला आवडतं, परंतु ए व एच नेहमीच वाद घालण्यात वेळ वाया घालवतात. ए आणि एच वाद घालण्यामध्ये वेळ वाया घालवतात, म्हणजे ए आणि एच सोबत आले नाही पाहिजेत. ए आणि एच जर सोबत आले नाही पाहिजेत तर ए जो आहे इथं येणार नाही. संघ 1 मध्ये ए जो आहे तो संघ 1 मध्ये येणार नाही. त्याच्यामुळे आपल्याला पटकन आपल्या उत्तरापर्यंत पोहोचू शकतो. हा ऑप्शन हा असणार आहे. म्हणजे संघ 1 मध्ये ए नसणार आहे, मग संघ 2 मध्ये काय येणार आहे, ए सी डी ई. हा आपलं उत्तर आहे. म्हणजे हे जे प्रश्न आहेत ना त्याच्यामध्ये आपण काय करू शकतो, अशा प्रकारच्या प्रश्नांच्या मध्ये एकदम कमीत कमी वेळामध्ये, म्हणजे तुम्हाला पुढचं वाचायचं पण गरज नाही बघा. ह्याच्या पुढचा जो डाटा आहे तो वाचायची पण गरज नाही. म्हणजे कोण येईल काय येईल आपण काय करतो, ट्रॅडिशनल वेनी सगळं सॉल्व्ह करत बसतो. म्हणजे ए मध्ये किती संघ 1 मध्ये सगळेचे सगळे मेंबर, संघ 2 मध्ये सगळेचे सगळे मेंबर. पण इथं अजिबात गरज नाही. आपल्याला काय करायचं आहे की कमीत कमी वेळामध्ये आपल्याला त्या प्रश्नाचं उत्तर काढायचं आहे. आणि जेवढा तुम्ही इकडे टाइम सेव्ह कराल म्हणजे अशा सोप्या प्रश्नांच्या मध्ये, तिथं आपण काय करतो, जर तिथला टाइम वाचला तर आपला 100% जो पुढचा जो कालावधी आहे, पुढचे जे प्रश्न असतील, काही डिफिकल्ट लेवलचे प्रश्न असतील किंवा जो मॅथ्स आपल्या उताराचे जे कंप्रेन्शनच्यासाठीचा एखादा उताराला जर जास्त वेळ लागणार असेल तर 100% आपला इथला वेळ वाचला जातो. म्हणजे हे असे जे प्रश्न आहेत ना ते आपल्या टप्प्यातले प्रश्न असतात आणि टप्प्यातले प्रश्न आहेत ते आपले कधीसुद्धा चुकले नाही पाहिजे. ठीक आहे, पुढचा प्रश्न बघू. हा बघा, विसंगत वस्तू निवडा, विसंगत घटक निवडा. आता हा जो प्रश्न आहे ना अगोदर रिपीट झालेला प्रश्न आहे. म्हणजे 2016 वगैरे हा प्रश्न रिपीट झालेला आहे. जर तुम्ही प्रिव्हियस इयर क्वेश्चन जर सॉल्व्ह करत असाल, म्हणजे 2013 पासूनचे 2020 पर्यंत जर तुम्ही प्रश्न सॉल्व्ह केले तर बऱ्यापैकी तुम्हाला त्यातला रिपीटनेस जो असतो, म्हणजे पॅटर्न जो आहे प्रश्न विचारण्याचा तो पॅटर्न बऱ्यापैकी रिपीट होतो. अशा प्रकारचे काही प्रश्न पण रिपीट होतात. मग समजा जर तुम्ही अगोदर अशा प्रकारचे जर प्रश्न सॉल्व्ह केले असतील तर 100% तुम्हाला असे जर प्रश्न आले तर कमीत कमी म्हणजे म्हणजे 20-25 सेकंदामध्ये पण तुम्हाला ह्याचं उत्तर येऊ शकतं. ठीक आहे, आता हा बघू याच्यामध्ये काय करायचं आहे. विसंगत घटक म्हणजे एकच ब्लॉक आहे, आपल्याला त्याला वेगवेगळ्या ठिकाणी त्याचं हे दिलेलं आहे त्यांनी. ठीक आहे, आपण बघू आता इकडे काय ते. 1 नंबर बघा, इथला हा जो साईड आहे ती ही साईड आणि शेवटची साईड दोन्ही एकमेकाला कशा आहेत, परपेंडिक्युलर आहेत. दुसरं ही साईड म्हणजे आपण काय करतोय त्याचे टोक बघतोय, म्हणजे एक्स्ट्रीम एंड्स जे आहेत ना, एक्स्ट्रीम एंड ते बघतोय. ही साईड आणि ही साईड हे पण परपेंडिक्युलर आहे. पुढं बघा, ही साईड अशी आणि ही साईड, तर हे दोन्ही साईड पण परपेंडिक्युलर आहेत. इथं बघू आपण, ही साईड आणि ही साईड दोन्ही परपेंडिक्युलर नाहीत म्हणजे पॅरलल आहेत. उत्तर आपल्याला सापडलं पर्याय क्रमांक 4. एकदम सोप्या पद्धतीने हे आपल्याला समजलं पाहिजे. बरेचसे विद्यार्थी काय करतात अशा प्रश्नांमध्ये ब्लॉक मोजत बसतात, किती ब्लॉक आहेत काय आहेत, आणि मग त्याच्यानंतर मग तशा प्रकारचे प्रश्न अटेम्प्ट करायला लागतात. पण त्याच्यामध्ये काय होतो, वेळ भरपूर जातो आणि उत्तरापर्यंत पण पोहोचत नाही. कारण ब्लॉकची संख्या मोजली तर आपल्याला ऑलमोस्ट सेमच ब्लॉक आढळून येतात. पण इथं त्यांचं ओरिएंटेशन जे दिलेलं आहे ते डायग्राममधून आपल्याला पॅरलल आहेत, परपेंडिक्युलर आहेत, ह्या बेसिसवरती आपण हा प्रश्न सॉल्व्ह करू शकतो. ह्याच प्रश्नाला दुसऱ्या पद्धतीने पण आपण टॅकल करू शकतो, ते बघू आपण आता. इथं काय म्हटलंय बघा,
दुसऱ्या पद्धतीने कसं टॅकल करू शकतो बघा. इथं एल शेप दिलेला आहे असा, हा एल शेप आहे आणि हा त्याचा शेप वेगळा आहे. इथं बघा सेम शेप तयार झाला आहे, म्हणजे इथला शेप इथं आहे आणि हा इकडे. इथं आकार बघा ह्यांचा कसं आहे. चौथ्या डायग्राममध्ये बघा हा एक जो आहे म्हणजे लाईक की 4 सारखा दिसतो आपल्याला तो आकार, आणि इथं बघा इथं काही एल तयार होत नाही कारण हा बाजू म्हणजे ही बाजू इकडे आहे, ह्याच्यामध्ये ब्लॉक आहे. ही एक टेक्निक आहे. पण समजा हे जर इथं असतं, हा जर ब्लॉक इथं दिला असता त्यांनी इथं एल शेप तयार झाला असता तर आपण अजून कन्फ्यूज झालो असतो. म्हणून सगळ्यात सोपं काय, पॅरलल कुठल्या बाजू आहेत, परपेंडिक्युलर कुठल्या बाजू आहेत, कुठले ब्लॉक्स कशा पद्धतीनं आपण सिलेक्ट करतो हे चेक करणं गरजेचं आहे. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. मग असे जे प्रश्न आहेत ना हे पण आपल्या टप्प्यातले प्रश्न आहेत. आणि टप्प्यातले प्रश्न कसे असतात म्हणजे काय की आपल्याला हे प्रश्नच पास करून देतात आणि आपला मिनिमम टाईम जो आहे तो अशा प्रश्नांच्या मध्येच आपला टाईम जो वाचतो. म्हणजे जे आपले टप्प्यातले प्रश्न आहेत ना असे प्रश्न आपले सॉल्व्ह झाले पाहिजेत आणि टप्प्यातल्या प्रश्नांचा करेक्ट कार्यक्रम करायचा. करेक्ट कार्यक्रम म्हणजे काय, हे प्रश्न आपले बरोबर सॉल्व्ह झाले पाहिजेत. टप्प्यातल्या प्रश्नांचा करेक्ट कार्यक्रम केला का आपण पण आपला बरोबर आपण परीक्षेमध्ये पास होतो. ठीक आहे. तर व्यवस्थितरित्या आपण अशा प्रश्नांच्यासाठी आपण व्यवस्थितरित्या केलं तर बरोबर आपण पास होतो. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघू आपण. खाली दिलेल्या माहिती अभ्यासा आणि दिलेल्या विधानांचा यथार्थ निष्कर्ष काढा. निष्कर्ष हा जो पॅटर्न आहे ना, निष्कर्ष असणे आणि गृहीतक असणे त्याच्यामध्ये थोडा फरक आहे. मी मागे पण एकाच लेक्चरमध्ये सांगितलं होतं. निष्कर्ष म्हणजे काय असतात की एखादी गोष्ट दिलेली असते, म्हणजे काय समजा इकडं हा आपला इव्हेंट घडलेला आहे एखादा, तर ह्या इव्हेंटच्या मधून म्हणजे ह्या इव्हेंटच्या पलीकडे जर काय असेल तर तो निष्कर्ष असतो. त्याला आपण कन्क्लुजन असं म्हणतो. निष्कर्ष जो आहे तो इकडचा असतो. ठीक आहे. निष्कर्ष जो आहे तो इकडचा. आणि गृहीतक कसं असतं, हा इव्हेंट व्हायच्या अगोदर जर काही गृहीत केलं असेल तर ते गृहीतके. म्हणजे काय, आपण पूर्वपरीक्षा देतो, पूर्वपरीक्षेला फॉर्म भरतो, पूर्वपरीक्षेला अटेम्प्ट होतो, काय अज्युम करून परीक्षेला जातो की मी परीक्षा पास होणार आहे, मला पोस्ट मिळणार आहेत, माझं फायनल सिलेक्शन होणार आहे. आपलं अजम्पशन काय असतं तर हे अजम्पशन असतं काय की मला फायनल पोस्ट मिळणार आहे म्हणून आपण परीक्षेला जातो. हे आपलं गृहीतक झालं. हे गृहीतक झालं. हा इव्हेंट कुठला आहे, परीक्षा देणं, हा एक्झामचा जो आहे तो इव्हेंट आहे आपला. म्हणजे एक्झामच्या अगोदर आपण गृहीत धरलेलं असतं की मी 100% पास होणार आहे, ते गृहीतक. आणि एक्झाम नंतर ज्यावेळेला आपण हॉलमधनं बाहेर होतो त्यावेळेला आपल्याला समजून येतं की आपलं त्याच वेळी समजून येतं की आपला किती मार्क्स पडू शकतात, आपलं होऊ शकतं का नाही, आपला पेपर कसा गेलेला, आपल्या सिली मिस्टेक्स किती झालेले आहेत. तर ते त्याचबरोबर दुसरं आपल्या ॲन्सर की येते. ॲन्सर केल्यानंतर आपला जो स्कोर येतो, अवेलेबल असणारे जागा, ह्याच्यावरून आपण एक अंदाज काढतो, आपण एक निष्कर्ष काढतो की आपलं सिलेक्शन होणार आहे का नाही, आपण परीक्षा पास होणार आहे का नाही. हे झालं निष्कर्ष आणि गृहीतकाचं एकदम सोप्या भाषेत सांगितलं. परीक्षेमध्ये कन्फ्यूज व्हायचं नाही की निष्कर्ष कुठले आणि गृहीतक कुठले. कुठलाही इव्हेंट झाल्यानंतरचं जे काही असतो पार्ट तो निष्कर्षाचा असतो, त्याच्या अगोदरचं जर काय असेल तर ते गृहीतक असतं. तशाच पद्धतीचे प्रश्न विचारले जातात. आणि आजकाल म्हणजे मागच्या 1-2-3 वर्षापासून बघितलं तर ते प्रश्न जे आहेत ना ते खूपच पद्धतीनं म्हणजे खूप जास्त तशा प्रकारचं प्रश्नांचं स्वरूप आहे. मग हे जे प्रश्न असतात ना त्याच्यामध्ये टाईम खूप टाईम असतो आणि असे प्रश्न जे आहेत ते आपले बरोबर पण येतात. ठीक आहे. पुढचा प्रश्न म्हणजे हा प्रश्नबुक असा कॅल्क्युलेट करायचा आहे. निष्कर्ष काढायचा आहे. एकत्र कुटुंबातील फक्त कॉफी पिणारे सदस्यांची संख्या चहा पिणाऱ्या एकूण सदस्यांच्या संख्येच्या निम्मी आहे आणि फक्त चहा पिणाऱ्या व्यक्तींची संख्या कॉफी पिणाऱ्या एकूण सदस्य संख्येच्या निम्मी आहे. आता जेव्हा पर्सेंटेजमध्ये दिलेलं असतं की काही गोष्टी आहेत ती ह्या याच्या पर्सेंटेजमध्ये आहेत, त्याच्या पर्सेंटेजमध्ये आहेत, किंवा फक्त म्हणलं असेल, एकूण म्हणलं असेल, तर आपण काय करायचं, अशा प्रकारचे गणितं सॉल्व्ह करण्यासाठी वेन डायग्राम काढायची. वेन डायग्रामच्या माध्यमातून आपण एकदम करेक्ट आणि एकदम योग्य वेळेला आपण अशा प्रकारचे प्रश्न सॉल्व्ह करू शकतो, म्हणजे एकदम कमी वेळामध्ये. हे पण बघा वेन डायग्राम काढू आपण. इथं काय म्हटलंय, एकत्र कुटुंबातील फक्त कॉफी पिणाऱ्या सदस्यांची संख्या. समजा इथं आपण काय म्हणू, फक्त कॉफी पिणारे सदस्य संख्या, फक्त कॉफी पिणाऱ्या सदस्यांची संख्या चहा पिणाऱ्या एकूण सदस्यांच्या संख्येच्या निम्मी आहे. म्हणजे चहा पिणारे समजा एकूण सदस्य संख्या आपण इकडे पकडली. आपण काय करू, कॉफी पिणारे सदस्य संख्येत म्हणजे फक्त कॉफी पिणारे म्हणजे कुठले, हा जो आहे ना ह्या सेक्शनच्या इकडचा, म्हणजे हा सगळा सेक्शन जो आहे कॉफी पिणाऱ्या सदस्यांची संख्या. ठीक आहे. हा आपण फक्त काय करू, कॉफी पिणाऱ्या सदस्यांची संख्या पकडू आपण एक्स. ही जी संख्या आहे ती एकूण चहा पिणाऱ्या सदस्य संख्यांच्या किती म्हटले त्यांनी, सदस्य संख्यांच्या निम्मे आहे. समजा आता ही जर असेल तर मग ह्याच्या दुप्पट ही असणार आहे. चहा पिणारे हे सगळे सदस्य आहेत, चहा पिणारे म्हणजे हे सगळे, हे किती येणार मग आपले
2x एवढे सदस्य येणार, कारण ह्याच्या दुप्पट हे सांगितलेलं आहे. पुढं काय म्हटलं की फक्त आणि म्हणजे हे एकच बघितली, दुसरं आणि फक्त चहा पिणाऱ्या सदस्यांची संख्या कॉफी पिणाऱ्या एकूण संख्येच्या निम्मे आहे. म्हणजे फक्त चहा पिणारे सदस्य कुठले आहेत, हे सॉरी फक्त चहा नाही, हे एकूण चहा पिणारे 2x आहेत. म्हणजे चहा पिणारे सदस्य संख्या 2x पेक्षा कमी असणार आहेत, ते त्यांची संख्या ही सगळे कॉफी पिणाऱ्या सदस्य संख्येच्या किती आहे, निम्मी असं सांगितलं आहे. मग इथं 100% इथं x असणार आहे आणि इथं x असणार आहे. हे कसं म्हणजे टोटल कॉफी पिणारे सदस्य किती आहेत, 2x आहे टोटल. हे बघा हे x आणि हे x, टोटल कॉफी पिणाऱ्या सदस्यांची संख्या 2x आहे. ही फक्त चहा पिणारे सदस्य x त्यांच्या म्हणजे ह्यांच्यापेक्षा ही संख्या निम्मे कॉफी पिणाऱ्या म्हणजे टोटल जे कॉफी पिणार आहेत त्यांच्यापेक्षा ही संख्या जी आहे ती निम्मी झाली आणि टोटल जे चहा पिणार आहेत त्यांच्यापेक्षा फक्त कॉफी पिणाऱ्या संख्यांची निम्मी झाली. हे आपण कंडिशन्स बघितले आणि त्याच्यानुसार मग आपण काय केलेलं आहे, हे वेन डायग्राम काढलेले आहे. मग आता वेन डायग्राम काढल्यानंतर मग आपल्याला हे सॉल्व्ह करायला सोपं जातं. एकतर चहा किंवा एकतर कॉफी किंवा एकतर चहा किंवा दोन्ही पिणाऱ्या व्यक्तींची एकूण संख्या. एकतर चहा म्हणजे काय, x आहेत एकतर चहा, किंवा एकतर कॉफी x किंवा एकतर सगळं दोन्ही पिणाऱ्या. एकूण संख्या, ही एकूण संख्या किती झाली, ही झाली 3x. संख्या फक्त कॉफी किंवा फक्त चहा पिणाऱ्यांच्या एकूण संख्येच्या तिप्पट आहे. बरोबर आहे का, हे x च्या 3 पट आहे का, ही टोटल संख्या आहे. स्टेटमेंट ए बरोबर आहे. पुढचं बघा, फक्त कॉफी पिणाऱ्या आणि फक्त चहा पिणाऱ्या व्यक्तींची एकूण संख्या कॉफी व चहा दोन्ही पिणाऱ्या संख्येच्या दुप्पट आहे. फक्त कॉफी पिणाऱ्या आणि फक्त चहा, फक्त कॉफी किती पितात x, फक्त चहा किती पितात x. पिणाऱ्या व्यक्तींची एकूण संख्या चहा आणि कॉफी दोन्ही पिणाऱ्यांच्या संख्येच्या दुप्पट आहे. चहा आणि कॉफी किती पितात, x पितात. ही संख्या दोन्हीच्या दुप्पट आहे. बरोबर, स्टेटमेंट नंबर 2 पण बरोबर. हा पण प्रश्न सोपा आहे. म्हणजे असे वेन डायग्राम काढून जर तुम्ही अशा पद्धतीचे प्रश्न सॉल्व्ह केले तर आपल्याला 100% परीक्षेमध्ये फायदा होतो. आणि समजा जर तुम्हाला हे समजलं फक्त काय आहे हे काय, तर आपण काय करतो, काहीतरी ॲज्युम करतो, कॅल्क्युलेशन्स करायला जातो, त्याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये आपला वेळ वाया जातो. आणि हा जर वेळ वाया गेला तर त्याचा इम्पॅक्ट जो आहे तो पुढच्या प्रश्नांवरती होत असतो. त्याच्यामुळं असे जे प्रश्न आहेत ना त्याला आपण व्यवस्थितरित्या बघायचं की वेन डायग्रामची गरज कुठे आहे ते. नेक्स्ट प्रश्न बघू आपण आता. म्हणजे हा अगोदरचा जो प्रश्न होता त्याच्यामध्ये काय सांगितलं की दोन्ही विधाने कुठलं यथार्थ निष्कर्ष निवडा. त्याच्यामध्ये काय म्हटलं की दोन्ही विधाने बरोबर आहेत. हा आपला बरोबर निष्कर्ष आला. पुढील माहिती अभ्यासा आणि दोषी व्यक्ती निवडा. आता हे खरे खोटेचं आहे. खरे खोटेच्या बाबतीत जे प्रश्न आहेत ना ते कंबाईंडला विचारले जातात, राज्यसेवेला विचारले जातात. त्याच्या पाठीमागचे 2-3 लॉजिक सांगतो मी. एक की जर नंबर ऑफ व्यक्तीज जर दिले असतील काही, जर एखाद्या व्यक्तीचं 2-2, 3-3 वेळा जर नाव आलं असेल एखाद्या व्यक्तीचं पर्टिक्युलरली, तर ते उत्तर असण्याची शक्यता असते. त्याचबरोबर दुसरं आपल्याला परीक्षेमध्ये डायरेक्ट काय विचारलं ते बघायचं. इथं म्हणजे समजा परीक्षेमध्ये इथं आता ह्याच्यामध्ये काय विचारलेलं आहे त्यांनी की म्हणजे एक व्यक्तीने चोरी केलं. पहिले प्रश्न होतो आपण, ज्या ठिकाणचे रहिवासी कोणत्याही प्रश्नाचे उत्तर म्हणून 2 वाक्य बोलतात, ज्यातील एक नेहमी सत्य असते आणि अन्य नेहमी असत्य असते, अशा ठिकाणी राम गेला. राम कुठे गेला, एक तर एक स्टेटमेंट ट्रू आहे आणि दुसरं स्टेटमेंट चुकीचं आहे. या ठिकाणी असताना त्याला स्वतःची पिशवी चोरला गेलेली आढळली आणि अतिथीगृहाच्या खोलीत गेलेल्या 3 व्यक्तींवरती त्याचा संशय आहे. यातील फक्त एक व्यक्ती दोषी आहे याची खात्री आहे. जेव्हा त्याने प्रश्न विचारले तेव्हा ते पुढील प्रमाणे उत्तर देतात. इथं आपल्याला चोरी केलेला व्यक्ती निवडायचा आहे. मग अशा वेळेला काय करायचं, समजा स्टेटमेंटमध्ये जर एखाद्या व्यक्तीनं चोरी केलेली आहे किंवा मी म्हणजे तो व्यक्ती ॲक्सेप्ट करत असेल की मी चोरी केलेली आहे किंवा मी चोरी केलेली नाही, किंवा 2 व्यक्ती त्या एखाद्या व्यक्तीचं नाव पर्टिक्युलरली सांगत असेल की ह्यांनी चोरी केलेली आहे किंवा ह्यांनी चोरी केलेली नाही, हे जर पर्टिक्युलरली सांगत असतील तर 100% ते उत्तर असू शकतं, कारण तशा प्रकारचं मेन्शन आलं असं. मग आपण सुरुवात, आता हे कसं ट्रायल आणि एररनेच प्रश्न सॉल्व्ह करायचे असतात, पण आपल्याला वेळ वाचवायचा असेल तर आपल्याला प्रश्नांमध्ये जे काही दिलेलं आहे, समजा आपल्याला प्रश्नामध्ये जे काही विचारलेलं आहे, एक अशा पद्धतीच्या प्रश्नांना काय बघायचं, प्रश्नांमध्ये जे काही विचारलेलं आहे क्वेश्चनमध्ये आपल्याला, ज्या क्वेश्चनमध्ये जे काही विचारलेलं आहे तिथं लक्ष द्यायचं. आणि दुसरं, प्रश्नामध्ये जे विचारलं त्याच्यावरती लक्ष द्यायचं. दुसरं, आणि एखाद्या व्यक्तीबद्दल पर्टिक्युलरली 2-2, 3-3 वेळा जर नाव आलं असेल, त्या व्यक्तीचं 2-2, 3-3 वेळा नाव आलं असेल तर ते पण उत्तर असू शकतं. पहिल्यांदा ते पकडायचं नेमकं नाव कुणाचं जास्तीत जास्त वेळा मेन्शन केलेलं आहे आणि त्याच्याप्रमाणे मग ट्रायल एरर करायची. ठीक आहे. आत्ता हा जो प्रश्न आहे त्याच्यामध्ये बघू, हे यसनी केलं नाही, मी हे केलं नाही, हे मी केलं नाही आणि पीने हे केलं नाही, हे मी केलं नाही आणि हे कुणी केलं ते मला माहीत नाही. ठीक आहे. हे दिलं. आता इथं सगळे नकारात्मक स्टेटमेंट दिलेले आहेत त्यांनी.
आता नकारात्मक म्हणजे नाही नाही म्हटलेलं आहे आणि इथं बघा हे यसनी केलेलं नाही आणि हे पीने केलेलं म्हणजे एकाच व्यक्तीचं नाव आलेलं आहे तिथं. ठीक आहे, आता इथं बघू आपण, ह्याच्यावरनं पण मी सांगतो तुम्हाला. हे यसनी केलेलं नाही म्हणजे इथं एसचं नाव किती वेळा आलं आहे, इथं एसचं नाव आलेलं आहे. हे मी केलेलं नाही, मी म्हणजे कोण आहे, हा आर, आरचं नाव आलं इथं. हे मी केलं नाही म्हणजे हे किती एसचं नाव आलेलं आहे. हे पीने हे केलेलं नाही म्हणजे इथं पीचं नाव आलेलं आहे एकदा. पुढे हे मी केलेलं नाही म्हणजे हे टीचं नाव आलेलं आहे. आता ह्या स्टेटमेंटमध्ये बघा तुम्ही की यसचं नाव किती वेळा आलं आहे, 2 वेळा आलेलं आहे. यसचं किती वेळा आलेलं आहे, 2 वेळा आलेलं आहे. आरचं किती वेळा आलेलं आहे, एकदा. ठीक आहे, पीचं किती वेळा आलेलं आहे, एकदा. टीचं किती वेळा आलेलं आहे, एकदा. मग मी मग सांगितलं होतं की समजा एखाद्या व्यक्तीचं नाव जर जास्तीत जास्त वेळ आला असेल तर ते उत्तर आपलं असू शकतं. चेक करताना पण त्याच्यापासूनच करायचं म्हणजे तो ॲझ्युम करायचा की तो आपलं उत्तर आहे आणि मग चेक करायचं. तुम्हाला मिनिमम वेळामध्ये 100% त्याचं उत्तर भेटणार. हे बघू म्हणजे मी जे तुम्हाला सांगितलं ते लागू पडतं. मागे तुम्ही प्रॉब्लेम ज्या बघाल 2017चे किंवा मागं जे आलेले त्याच्याप्रमाणे पण अशा प्रकारचे प्रश्नांची उत्तरं ह्याच्याप्रमाणे म्हणजे ह्या गोष्टीनुसार आपण लॉजिकनुसार लावू शकतो की ज्याचा जास्तीत जास्त वेळ आलेला आहे. फक्त ट्रायल अँड एरर करत असताना कसं प्रत्येकाचं मग आपल्याला ट्रायल अँड एरर करत बसायची वेळ येणार नाही जर त्याच्यापासून केलं तर असं उत्तर असू शकतं. ठीक आहे, आता बघू आपण काय आहे ते. आपण एक एक गोष्टी चेक करू आता. ठीक आहे, आपलं काय ठरलं की यसने चोरी केली हे ॲझ्युम करायचं आणि मग त्याच्याप्रमाणे जायचं. इथं काय म्हणतोय, यस काय म्हणतोय, हे मी केलं नाही, हे मी केलेलं नाही म्हणतोय म्हणजे हे काय असणार आहे, चुकीचं आहे, फेल स्टेटमेंट आहे. पीने हे केलेलं नाही म्हणजे हे काय झालं, ट्रू झालं. म्हणजे एक खरं एक खोटं आहे. ठीक आहे, आता पुढं बघू. हे मी केलेलं नाही, समजा जर यसने केलं असेल तर हे काय ट्रू स्टेटमेंट असणार आहे कारण त्यांनी टीने केलेलंच नाही आहे. हे काय म्हणतं, हे कोणी केलं हे मला माहिती नाही, हे काय झालं मग फेल स्टेटमेंट झालं, चुकीचं स्टेटमेंट आहे. पुढं बघा, हे यसनी केलं नाही, हा काय म्हणतो, हे यसनी केलेलं नाही, हे काय झालं स्टेटमेंट चुकीचं झालं कारण का कुणी केलेलं आहे तर ते यसनीच केलेलं आहे. आणि हे मी केलेले नाही म्हणते, मग हे मी केलेलं नाही का स्टेटमेंट काय झालं, ट्रू झालं. म्हणजे आपले कंडिशन्स झाले का, एक स्टेटमेंट ट्रू एक स्टेटमेंट फॉल्स. म्हणजे ट्रू फॉल्स, खरं खोटं म्हणजे खरं बोलतोय खोटं बोलतोय, खरं बोलतोय खोटं खरं, खोटं खरं, खरं खोटं. प्रत्येक व्यक्ती ट्रू फॉल्स आले एकदा. आपले जे स्टेटमेंट दिलेले हे स्टेटमेंट बरोबर कंडिशन दिलेली ती फाल झाली, ती करेक्ट झाली. त्याच्यामुळं आपलं जे उत्तर आहे ते पर्याय क्रमांक 2. खऱ्या खोट्याच्या बाबतीमध्ये आपल्याला काय करावं लागतं की ते ट्रायल अँड एरर करत बसं म्हणजे ट्रायल अँड एरर करावं लागतं. आणि ट्रायल अँड एरर केल्यामुळं आपला बराचसा वेळ जाऊ शकतो. समजा आपण काय केलं असतं, मग हे जर माहिती नसेल तर आपण काय केलं असतं, पहिले आर चेक केला असतं. ठीक आहे, आर चेक केला असता, मग आर आला नसता, परत मग समजा लगेच 2 नंबरला एस आहे म्हणून ठीक आहे एस 2 नंबरला आला असतं. पण समजा इथं जर त्यांनी हे कंडिशन्स वेगळ्या दिल्या असतात, म्हणजे समजा इथं आर इथं दिलेलं आहे, इथं टीचं स्टेटमेंट दिलं असेल आणि इथं एसचं दिलं असेल तर आपल्याला आर चेक करावं लागला असता, टी चेक करावं लागला असता आणि एस 3 वेळा आपल्याला ह्या गोष्टी चेक करावं लागला असता. आपला त्याच्यामध्ये बराचसा वेळ गेला असता. त्याच्यामुळे लक्षात ठेवा, खरे खोटेमध्ये ज्या व्यक्तीबद्दल जास्तीत जास्त वेळ याच्यामध्ये बोलला असेल उत्तरामध्ये ते, किंवा आपल्याला प्रश्नामध्ये विचारलं असेल की चोर कोण आहे आणि तशा प्रकारचे जर स्टेटमेंट दिले असतील तर तिथून चालू करा, तुम्हाला 100% उत्तर आपल्याला हे भेटून जातील. पुढचा प्रश्न बघा आता. विनी मोनोरेलने कामाला जाते, प्लॅटफॉर्मवर पोहोचण्यासाठी तिला ॲक्सेलेटर वापरावा लागतो. जर ती 8 पायऱ्या चढली तर वर पोचायला तिला 21 सेकंद लागतात आणि जर ती 13 पायऱ्या चढली तर तिला 13.5 सेकंद लागतात. जर तिने एकही पायरी चढायची नाही असे ठरवले तर तिला वर पोचायला लागणारे सेकंद दर्शवणारा पर्याय निवडा. हे एकतर तुम्हाला समजलं पाहिजे पहिल्यांदा की नेमकं काय म्हटलेलं आहे आणि त्याच्यानंतर तुम्हाला उत्तरपर्यंत पोचायचा. हा पण एकदम सोप्या पद्धतीचा प्रश्न आहे, फक्त ह्याला बघायचा आहे ते दृष्टिकोन पाहिजे. म्हणजे कशा पद्धतीनं अशा प्रकारचे प्रश्न जे ते सॉल्व करायचा तो आपला दृष्टिकोन एक चांगल्या पद्धतीचा बिल्डअप झाला पाहिजे. आणि जर चांगल्या पद्धतीचा दृष्टिकोन आपला बिल्डअप झाला तर 100% आपण उत्तरापर्यंत पोहोचतो. हे पहिले समजलं पाहिजे. एस्केलेटरवरती ती आहे, ठीक आहे, मोनोरेलला कामांतर प्लॅटफॉर्म पोहोचण्यासाठी त्याने एस्केलेटरचा वापर केलेला आहे. म्हणजे इथून जाते ती, इथून इकडे जाते वरती आणि इकडे ते आहे. ठीक आहे, तिनं सगळ्यात पहिल्यांदा काय म्हटलेलं आहे त्यांनी की 8 पायऱ्या चढली तर तिला 21 सेकंद एवढा वेळ लागतो. म्हणजे 8 पायऱ्या जर चढली, आता हे आपल्याला इथल्या पायऱ्या नंबर 100 पायऱ्या काय माहीत नाही तिथल्या किती आहेत ते. जर 8 पायऱ्या चढली ती तर आपल्याला सांगितलं 21 सेकंद वेळ लागतो. आणि जर 13 पायऱ्या चढली तर 13 पायऱ्या चढली तर तिला वेळ कमी लागणार आहे. किती लागतो तो 13.5 सेकंद लागतो. जर तिनं काय म्हटलं की असं तिनं एकही पायरी चढायची नाही असं ठरवलं तर किती वेळ लागेल हे विचारलेलं आहे. आता ह्या प्रश्नांना आपल्याला कसं होतं सॉल्व करायचं कसं आपल्याला समजत नाही. म्हणजे आपण सॉल्व करायला एकतर काय होतं सॉल्व करता करता आपल्याला खूप मोठ्या प्रमाणामध्ये त्याचा प्रॉब्लेम येऊन जातो आणि हे जर सॉल्व म्हणजे बरेचसं आपण गोंधळून जाऊ शकतो. बघा इथं काय म्हटले सरळ सरळ
8 पायऱ्या चढायला 21 सेकंद वेळ लागतो, 13 पायऱ्या चढायला 15.5 सेकंद लागतात. म्हणजे आपल्याला कुठल्याही प्रकारच्या पायऱ्या न चढता 100% 21 पेक्षा जास्त वेळ लागणार आहे. 21 पेक्षा जास्त वेळ लागणार आहे, सगळेचे पर्याय 21 पेक्षा जास्त आहेत. ठीक आहे, म्हणजे समजा एखादा पर्याय जर 21 पेक्षा कमी असेल तर आपण तो इलिमिनेट केला असं उत्तरापर्यंत पोहोचलो असतो, पण 21 पेक्षा जास्त लागतात. आता पुढे आपण ह्याचं कॅल्क्युलेशन करायचं. म्हणजे 8 पायऱ्याला 21, 13ला 13.5 एवढा वेळ लागतो. तर आपल्याला इथं टोटल 5 पायऱ्या चढण्यासाठी 5 जर पायऱ्या चढली तर तिचा वेळ किती वाचतो. इथं हे जर आपण यांचे सबस्ट्रॅक्शन केलं किती वेळ वाचतो, तर हे जवळजवळ 7.5 सेकंद इतका वेळ तिचा वाचतो. कधी 5 पायऱ्या चढल्या तर 5 पायऱ्या चढल्या तर 7.5 एवढा वेळ वाचतो. ठीक आहे, मग आपल्याला ॲडिशनल तिनं 8 पायऱ्या जर चढलेल्या आहेत, म्हणजे 8च्या 8 पायऱ्या चढली नाहीत तर तिला किती वेळ लागणार आहे. 21 प्लस हा 7.5 यांची जेवढी बेरीज येईल त्याच्यापेक्षा जास्त वेळ तिला लागणार आहे. कारण समजा हे 5 पायऱ्यांसाठी आता 21 पायऱ्या चढली, 8 पायऱ्या चढली तर तिला 21 सेकंद लागतात. पण जर ती कमी पायऱ्या चढली, म्हणजे जर 5 पायऱ्या तिने जर कमी चढल्या म्हणजे चढल्या नाहीत तर किती वेळ लागणार आहे, एवढा वेळ लागणार आहे. ह्यांची बेरीज किती येते 5 आणि हे 28.5. 100% मग म्हणजे 5 पायऱ्या जर ॲडिशनल चढली 21 प्लस 5 म्हणजे 5 पायऱ्या ॲडिशनल चढली तर 7.5 म्हणजे टोटल किती वेळ लागणार आहे 28.5. आणि आपल्याला 8 पायऱ्या चढायच्या आहेत, म्हणजे 8 पायऱ्या चढायच्या नाहीत. मग 8 पायऱ्या चढायच्या नसतील तर 100% 28.5 पेक्षा जास्त वेळ लागणार आहे. आणि 28.5 पेक्षा जास्त वेळ पर्याय बघा कुठला, इथं एकच आहे उत्तर. कॅल्क्युलेशन करायची सुद्धा गरज पडत नाही, फक्त तुम्हाला त्याची वे समजला पाहिजे की आपण त्या प्रश्नाला कसं अप्रोच करायचं आहे. ते एकदा समजलं का आपल्या वेळ खूप असतो अशा प्रकारच्या प्रश्नांमध्ये, आणि त्या प्रश्नांचा जर वाचलेला वेळ आपण भविष्यामध्ये जे अवघड कॅटेगरीचे प्रश्न आहेत ते सॉल्व्ह करण्यासाठी उपयुक्त ठरू शकतो. आता हा प्रश्न बऱ्याचशा विद्यार्थ्यांना अवघड गेला होता, नेमकं समजत नव्हतं की कसं कॅल्क्युलेशन करायचं किंवा काय करायचं आहे. आणि ज्यावेळी तुमचे प्रश्न टाईम कमी असतो, तुमचा एखादा समजा पॅसेज अवघड गेलेला असेल किंवा तुमचं सुरुवातीचे काही गणित सुटत नसेल, तुमचा टाईम गेला असेल, 100% टेन्शन येतं. आणि अशा प्रकारच्या सोप्या पद्धतीनं ही किती सोपी पद्धत आहे. आपण काय विशेष केलेलं आहे का, फक्त आपण काय केलेलं आहे ह्यांची वजाबाकी केलेली आहे. 21 सेकंद आणि 13.5 ची वजाबाकी केली तर 7.5 उत्तर येतं, आणि तेच करून आपण उत्तरापर्यंत पोहोचलेलो आहे. काय याच्यात अवघड आहे का काय नाही, फक्त ते समजलं पाहिजे वजाबाकी कशाची करायची आहे आणि बाकीच्या कॅल्क्युलेशन कसे करायचे. हे जर तुम्हाला पूर्ण सॉल्व्ह करायचं असेल तर मी सॉल्व्ह करून दाखवतो की कशा पद्धतीने आपण जास्त वेळ लागेल त्याला. फक्त हे आत्ताची जी पहिली मेथड सांगितली मी ती पटकन मिनिमम टाईममध्ये आपल्याला उत्तरापर्यंत पोहोचण्यासाठीची ही मेथड सांगितलेली आहे. ठीक आहे, आता मी तुम्हाला हे सॉल्व्ह कसं करायचं दाखवतो की म्हणजे ठीक आहे, म्हणजे व्यवस्थितरित्या सॉल्व्ह केल्यानंतर पण उत्तर कसं येतं. म्हणजे हे ऑप्शनवरनं फक्त आपण बेरीज केली, वजाबाकी केली आणि आपण उत्तरापर्यंत पोहोचलो. आणि हे बघू आता. ठीक आहे, इकडे बघा काय म्हटलं त्यांनी, 8 पायऱ्या पोचण्यासाठी 21 सेकंद, 13 पायऱ्या पोचण्यासाठी म्हणजे 13 पायऱ्या जर चढल्या तर तिला 13.5 सेकंद लागतात. तर 5 पायऱ्यांसाठीचा तिला वेळ किती लागतो 7.5 सेकंद एवढा 5 पायऱ्या चढल्यानंतर तिचा वेळ वाचतो. मग 1 पायरी चढल्यानंतर किती वेळ वाचेल, तर 7.5 डिवायडिंग बाय 5 केलं तर ऑलमोस्ट म्हणजे हे तर 1.5 सेकंद इतका वेळ तिचा वाचणार आहे 1 पायरी चढल्यानंतर. ठीक आहे, मग समजा इथं 8 पायऱ्या चढलेल्या आहेत तिने. ठीक आहे, इथं आपल्याला म्हटलं 8 पायऱ्या चढलेल्या आहेत. जर ती 8 पायऱ्या चढण्यासाठी जर तिला किती वेळ लागणार, मग म्हणजे 8 पायऱ्या चढल्यानंतर तिचा किती वेळ वाचणार आहे, तर 1.5 8 पायऱ्यांसाठीचा वेळ किती सेव्ह होईल किंवा मग 8 पायऱ्यांसाठीचा किती वेळ वाचेल. 8 × 1.5 केलं तर 15 × 8 येतात 120. ठीक आहे, 120 म्हणजे ते वरती पॉईंट केलं 12 सेकंद तिचा. जर 8 पायऱ्या चढली तर 12 सेकंद वेळ वाचणार आहे. म्हणजे जर 8 पायऱ्या जर चालून गेली तर त्याला वेळ किती वाचणार आहे 12 सेकंद एवढा वेळ वाचणार आहे. आणि हे 12 प्लस इथं 21. ठीक आहे, म्हणजे हे 21 प्लस 12 टोटल सॉल्व्ह पण करून तुम्हाला दाखवलं. दोन्ही मेथड्सनी मी तुम्हाला सांगितलं सॉल्व्ह करायला जास्त वेळ लागतो आणि काही मी आता ज्या गोष्टी सांगितल्या चेक करायच्या तुम्हाला ऑप्शनवरनं. एकच ऑप्शन असा होता की तो 28.5 पेक्षा येत होता आणि तो 33 होता, ते आपलं उत्तर आहे. ठीक आहे, पुढचा प्रश्न बघा आपण आता.
म्हणजे अशा प्रकारचे हे जे प्रश्न आहेत ना त्याच्यामध्ये एकतर तुमचा जास्त वेळ पण जाऊ शकतो आणि हे जर समजलं अशा पद्धतीनं लॉजिक आहे तर तुमचा वेळ वाचेल आणि त्याचा 100% तुम्हाला इम्पॅक्ट जास्त चांगल्या पद्धतीने होईल. आणि मग अशा प्रकारचे प्रश्न जर पटकन सुटले तर आपल्याला वेळ वाचतो आणि आपल्याला चांगले मार्क्स पडून जातात. पण ह्याच्यामध्ये जर आपला वेळ गेला तर आपला करेक्ट कार्यक्रम होतो, म्हणजे आपले काय कुठल्या पद्धतीचे मार्क्स जास्त येत नाहीत आणि मग आपले आपले मार्क्स नाही आले तर मग 100% आपण काय क्वालिफाय होत नाही. ठीक आहे, किंवा त्याचा इम्पॅक्ट पुढच्या सोप्या प्रश्नांवरती पण होऊ शकतो, तशा प्रकारच्या प्रश्नांचा इम्पॅक्ट. हे बघा इथं काय म्हटलंय, एका वर्तुळात समभुज त्रिकोण अंतर्लिखित केलेला आहे. वर्तुळाचे क्षेत्रफळ त्रिकोणाच्या क्षेत्रफळाच्या तुलनेत किती पट आहे निर्देशित करणारा पर्याय निवडा. म्हणजे इथं काय विचारलंय, एरिया ऑफ म्हणजे क्षेत्रफळ कुणाचं सर्कलचं डिवायडिंग बाय एरिया कुणाचा ट्रायंगलचा. इथं काय म्हटलंय त्यांनी की एक सर्कल आहे, त्या सर्कलनी एक त्रिकोण अंतर्लिखित केलेला आहे, तर ह्यांचं क्षेत्रफळाचं एकमेकाचं गुणोत्तर जे आपल्याला काढायचं आहे. ठीक आहे, सोपं आहे. इथं बघा काय म्हटलं त्यांनी, सर्कल एरिया जे आपला एरिया आहे सर्कलचा एरिया त्याचा फॉर्म्युला काय आहे, पाय आर स्क्वेअर, आणि जो एरिया ऑफ ट्रायंगल आहे त्याचा 1/2 बेस इंटू हाईट फॉर्म्युला असतो. पण इथं समभुज त्रिकोण म्हटलं ना त्यांनी, समभुज त्रिकोण आहे, समभुज त्रिकोणाचा जो फॉर्म्युला दिलेला आहे आपल्याला, तो फॉर्म्युला जो आहे तर आपल्याला जर व्यवस्थितरित्या सॉल्व करायचा असेल तर तो फॉर्म्युला पण माहिती असला पाहिजे. जर डायरेक्ट फॉर्म्युला पाठ असेल तर आपला इथं वेळ वाचेल, नसेल तर आपण जर डिराईव्ह करत बसलो तर आपला जास्त वेळ त्याच्यामध्ये जाऊ शकतो. तर जो फॉर्म्युला आहे तो बघा, √3/4 इंटू तो त्याचा फॉर्म्युला म्हणजे काय, √3/4 इंटू ए स्क्वेअर. हे आपण फॉर्म्युलामध्ये बघा, हा फॉर्म्युला जर माहिती असेल, ए म्हणजे काय असते तर त्या त्रिकोणाची जी असते ती बाजू असते. ठीक आहे, ह्याच्यावरून जर समजलं तर आपल्याला एक गोष्ट समजून येते बघा, पाय जे आहे ते अंशामध्ये येणार आहे. ठीक आहे, पाय अंशामध्ये 100% येणार आहे. मग पाय अंशामध्ये म्हणजे छेदामध्ये असेल तर असा ऑप्शन, हा ऑप्शन गेला आणि हा ऑप्शन गेला. ठीक आहे, 2 ऑप्शन गेले. पाय 100% अंशामध्ये असणारच आहे, मग ह्या दोनपैकी एक उत्तर असणार आहे आपलं. समजा तुमच्याकडे कमी वेळ आहे, तुम्हाला एक टिक करायचं आहे विदाउट कॅल्क्युलेशन, तर तुम्ही रिस्क घेऊन 50-50 दोन्हीमधला एक तुम्ही कॅल्क्युलेट करू शकता. आता हा जो प्रश्न आहे ना, म्हणजे अशा प्रकारचा हा जो प्रश्न आहे ना त्याला कॅल्क्युलेशनसाठी वेळ लागू शकतो आपल्याला. तर आपण बघू काय ते, समजा हे डायग्राम बघू आपण काय ते. त्यासाठी तुम्हाला अजून एक प्रॉपर्टी माहिती असणं गरजेचं आहे. त्रिकोणामध्ये ही जी बाजू आहे ही जर समजा त्याच्या म्हणजे समजा टोटल एक नाव देऊ आपण, ABCD आणि हा O असेल, तर ADची लेंथ जर x असेल, ADची लेंथ x असेल तर AO जो असतो तो 2x/3 असतो आणि OD जो असतो तो x/3 असतो, म्हणजे 1/3 असतो. ठीक आहे, म्हणजे हीच बाजू जर 2 असेल तर ही बाजू 1 असते, म्हणजे टोटल तिन्हीमधलं सांगितलेलं आहे. हे जर x असेल तर हे 2x/3 असेल आणि हे 1/x असेल. ह्याच्यावरून आपल्याला काही गोष्टी काढायच्या आहेत. मग समजा आपण काय म्हणतो, सर्कलची आपली त्रिज्या किती झाली, AO किती आपली 2x/3, म्हणजे सर्कलचं जे आहे त्याचं क्षेत्रफळ किती येणार आहे, पाय आर किती आहे आपला 2x/3 त्याचा स्क्वेअर, म्हणजे काय येणार हा 4x² डिवायडिंग बाय 9. हे आपलं सर्कलचं क्षेत्रफळ झालं. ठीक आहे, आता पुढं आपण बघू, आपल्याला ही बाजू ह्याचं जे आहे साईड काढायची आहे, म्हणजे पूर्ण त्रिकोणाची साईड काढायची आहे. तर ती साईड कशी काढायची बघा, हा ट्रायंगल बघा आता BO आणि D, हा किती आपला 2x/3 आणि हा x/3 असेल. पायथागोरसचं थेरम वापरू आपण, त्याच्यावरनं BD काढू. BD काय येणार आहे मग, BD². ठीक आहे, 2x/3 म्हणजे 4x² डिवायडिंग बाय 9 मायनस x/3 म्हणजे x² डिवायडिंग बाय 9. हे काय केलं, पायथागोरसचं थेरम यूज करून काढलेलं आहे. मग हे किती येणार आहे BD², 3x² डिवायडिंग बाय 9, 3x² डिवायडिंग बाय 9. मग आपण काय करू, 3 गेलं म्हणजे इथं 3 आलं, म्हणजे x² डिवायडिंग बाय 3 हे आपली ही काय आली BD² आला. मग आपल्याला त्याचं जर रूट केलं, BD किती येईल मग आपल्याला तर रूट केल्यानंतर
एक्स √3 आपला आला BD, म्हणजे ही बाजू आली किती आली एक्स √3 ह्याच्या दुप्पट, म्हणजे टोटल BC किती आला मग आपला 2 × x √3 आपला काय आला टोटल BC 2x / √3 हा आपला टोटल BC आलेला आहे. आता ह्याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे की त्याचं क्षेत्रफळ, आता मगाशी आपण त्याचं जे क्षेत्रफळाचा जे फॉर्म्युला बघितला होता तो फॉर्म्युला जो होता तो √3/4 a². ठीक आहे, मग आता आपण इथंच बघू. समजा हे वरचं त्याचा फॉर्म्युला काय होता √3/4 × a² म्हणजे BCचा स्क्वेअर किती येणार आता हा × 4x² / 3. ठीक आहे, मग हे 4ला 4 गेले. आता इथं √3 आहे आणि इथं किती 3 आहे, म्हणजे हा काय येणार तिथं. ठीक आहे, म्हणजे हा इथला √3 गेला म्हणजे हा इथं √3 येईल. √3 गेल्यानंतर इथं काय आला x² √3 हे आलं. ह्याच्यानंतर आपण हे कॅल्क्युलेशन केलं तर काय येतं बघा, एक्सला एक्स कॅन्सल झाला आणि हे 9 आहे. 9 म्हणजे किती आहे इथं 3 × 3 आहे. आणि मग तिथं जर कॅल्क्युलेशन केलं तर आपलं उत्तर जो होतो तो 4π हे 3ला 3 म्हणजे 3ला एक √3 गेला, √3ला एक √3 गेला आणि 3 √3 पर्याय क्रमांक 3 हे उत्तर आहे. मग अशा पद्धतीचे जे प्रश्न आहेत ना ते आपल्याला योग्य रीतीने जर सोडवायचे असतील तर त्याच्यामध्ये आपला थोडाफार टाईम जातो, पण आपल्याला हे फॉर्म्युले थोडेफार माहिती असतील तर आपण पटकन उत्तरापर्यंत पोहोचतो. पुढे बघा, एका पुस्तकाच्या कपाटात 6 पुस्तके ठेवलेली आहेत आणि त्या 6 पुस्तकांना LMNOPQ याप्रमाणे खुणा चिटकवलेल्या आहेत. MPN व Q या खुणा असलेल्या पुस्तकांची वेष्टने निळी असून इथे दिले बघा निळी वेष्टने असून काही इतर पुस्तक आहेत त्यांचं लाल वेष्टन आहे. LMQ या खुणा असलेले पुस्तके नवीन असून पुस्तके जुनी आहेत. LM व N असलेली पुस्तके कायद्याची आहेत तर उर्वरित पुस्तके अभियांत्रिकीची आहेत. तर कायद्याच्या कोणत्या पुस्तकाचे वेष्टन निळे आहे असं विचारलेलं आहे. सेग्रिगेशनचा प्रश्न आहे, डाटा आपल्याला व्यवस्थितरित्या सेग्रिगेट करायचा आहे. हा पण प्रश्न सोपा आहे, तसा टप्प्यातला प्रश्न आपला हा बरोबर यायलाच पाहिजे. बघू आपण काय ते. ह्याला फक्त एवढंच की तुम्हाला टाईम व्यवस्थितरित्या त्याचा मॅनेज करता आला पाहिजे मिनिमम टाईममध्ये. बघू आपण काय म्हटलं इथं. 6 पुस्तकांना दिलेले आहेत MPN आणि Q. पुस्तके निळे आहेत, समजा इथं आपण काय करू ब्ल्यू. उर्वरित पुस्तके जे आहेत ते रेड आहेत, म्हणजे आपण काय करू इथं समजा रेड पकडलं तर उर्वरित पुस्तके कुठले कुठले आहेत बघू आपण. आता M झाल्यानंतर इथं उरलेलं काय L उरला, परत M झाला, N आहे इथे, O इथं येईल, QP, LMNOPQ. ठीक आहे, हे रेड कलरची पुस्तकं आलेली आहेत. पुढं LMQ ही पुस्तके नवीन असून आहेत. आता L काय नवीन आहे, L समजा न्यू, आपण नवीनसाठी न्यू लिहू. M न्यू, Q जो आहे तो पण न्यू आहे. असलेली पुस्तके नवीन असून उर्वरित पुस्तके जुने आहेत, बाकीची उर्वरित पुस्तके जुने आहेत. LM व N पुस्तके कायद्यांची आहेत. आता L काय आहे कायद्यांचा, आपण इथं लॉ लिहू. M कायद्यांचं आहे आणि N हे पण कायद्यांचं आहे लॉ. ही पुस्तके नवीन असून इतर पुस्तके अभियांत्रिकीची. तर कायद्याचं पुस्तक विचारले, कायद्याच्या कोणत्या पुस्तकाचे वेष्टन निळे. आता कायद्याचं पुस्तक ब्ल्यूमध्ये जायचं. कायद्याचे कोण 2 पुस्तक आहेत आपल्याला, हे N एक आहे आणि M एक आहे. कुठलं पुस्तक निवडा, मला 2 पुस्तक आले, मग 2 पर्याय आहेत का तसे नाही आहेत. पण मग अशा वेळेला काय करायचं, जेव्हा उत्तरापर्यंत पोहोचतो पण काही तुम्हाला उत्तर जर सापडत नसेल तर इंग्लिश ट्रान्सलेशन वाचा. ह्याचं जे इंग्लिश ट्रान्सलेशन आहे त्याच्यामध्ये म्हटलं की न्यू पुस्तक न्यू पुस्तक विचारलेलं आहे त्यांनी. कुठलं आहे तर न्यू पुस्तक आहे आपलं कायद्याचं न्यू पुस्तक आहे, ब्ल्यूमधलं M आहे, पर्याय क्रमांक 4. हे पण प्रश्न एकदम सोपे आहेत, ह्या प्रश्नांना पण चुकायचं नाही. पर्याय क्रमांक 4 त्याचं 57चं उत्तर आहे. हा प्रश्न बघा, ठीक आहे. इथं काय म्हटलं, खालील दिलेल्या 4 विधानापैकी 2 विधाने एकाच वेळी सत्य असणारे नाहीत. म्हणजे परस्परांना विरुद्ध असणारी, परस्परांना कॉन्ट्रॅडिक्ट करणारी विधानं कुठले आहेत ते बघायचं आपल्याला. परंतु ती एकाच वेळी सत्य असू शकतात, असत्य असू शकतात असं म्हणलेलं आहे. म्हणजे एकाच वेळी ते दोन्ही पण चुकीचे असू शकतात.
असू शकतात. दिलेल्या अटी पूर्ण करणाऱ्या जोडी निर्देशित करणारा पर्याय निवडा. आपली अट काय आहे की ते जे पुस्तक आहेत ना ते एकाच वेळी एकमेकाला कॉन्ट्रडिक्ट करतात. एकाच वेळी सत्य असू शकत नाहीत पण एकाच वेळी असत्य असू शकतात. ठीक आहे, बघू आता. एक्स या चलाक्षरातील म्हणजे एक्स स्मार्ट चलाकचं त्यांनी ट्रान्सलेशन स्मार्ट केलेलं आहे, सॉरी स्मार्टचं ट्रान्सलेशन चलाक केलेलं आहे त्यांनी. एक्स या चलाक शहरातील एकही व्यक्ती पाण्याचा एकही थेंब वाया घालवत नाही. म्हणजे हा जो शहर आहे त्यातला एकही व्यक्ती पाण्याचा एकही थेंब वाया घालवत नाही. समजा आपण काय करू, ही एक्स हे चलाक शहर आहे, त्यातले पाणी वाया न घालवणारे सगळे आहेत, म्हणजे सगळे कोणीही पाणी वाया घालवत नाही. पुढे म्हटले एक्स या चलाक शहरातील काही नागरिक पाणी काळजीपूर्वक वाचतात. ही एची डायग्राम काय झाली, ही झाली. ठीक आहे, एक्स या चलाक शहरातील काही नागरिक पाणी काळजीपूर्वक वापरतात. म्हणजे समजा ही जर आपण अशी डायग्राम केली, ह्याच्यातले काही समजा हा जो पोर्शन आहे तो आपण काय करू, जो ब्लँक स्पेस आहे ना तो जो आहे तो पाणी व्यवस्थित वापरणार आहेत. आणि काही नागरिक जर काळजीपूर्वक पाणी वापरत असेल म्हणजे हे काळजीपूर्वक वापरणार आहेत. आणि हा जो सेक्शन आहे तो काळजीपूर्वक पाणी न वापरणाऱ्याचा सेक्शन आहे. ठीक आहे, पुढे बघू आपण. एक्स या चलाक शहरातील प्रत्येक व्यक्ती म्हणजे सगळे नागरिक दुर्भिक्षाचा विचार न करता पाणी वापरतात. म्हणजे ते कुठल्याही प्रकारचे पाण्याचे सेव्ह करत नाहीत. मग ह्याची जी डायग्राम आहे ती कशी येईल बघा, म्हणजे कोणीसुद्धा पाण्याचा विचार करत नाही. ठीक आहे, एक्स या चलाक शहरातील काही नागरिक बेपर्वाईने पाणी वापरतात. म्हणजे काही नागरिक बेपर्वाईने वापरतात, काही नागरिक पाण्याचा वापर करतात. म्हणजे ह्याची वेन डायग्राम कशी येईल, म्हणजे समजा हे जे नागरिक आहेत ते पाण्याचा बेपर्वाईने वापर करतात आणि हे जे नागरिक आहेत तिकडचे ते पाण्याचा काळजीपूर्वक वापर करतात. म्हणजे ही बघा डीची डायग्राम आणि बीची डायग्राम दोन्ही समान आहेत, त्यांचा अर्थ एकच आहे. पण इथली एची डायग्राम आणि ही जी आहे सीची डायग्राम त्या परस्परांना विरुद्ध आहेत. त्याच्यामुळं बी आणि डी तर उत्तर येणार नाही, ए आणि सी आपलं उत्तर आहे. म्हणजे अशा प्रकारचे प्रश्न आपल्याला समजला पाहिजे की नेमकं काय म्हणायचं आहे त्यांना. आणि हे जर सेग्रिगेशन केलं तर आपण पटकन उत्तरापर्यंत जे आहे ते पोचू शकतो. ठीक आहे, याचं पर्याय क्रमांक 2 जे आहे त्याचं उत्तर आहे. हा प्रश्न बघा आता 59 नंबरचा. असे हे जात बघा, आता आपण आतापर्यंत जवळजवळ 8 प्रश्न सोडवलेले आहेत. 8 प्रश्नांच्या मध्ये 1-2 प्रश्नांना तुमचा जास्त वेळ लागला असेल. पण जर तुमचा सगळ्या प्रश्नांना जर तुमचा जास्त वेळ लागत असेल तर 100% तुमचा तिथं मोरल डाऊन होतं आणि तुम्हाला टेन्शनमध्ये येतात. आपलं टेन्शनमध्ये येतात क्वेश्चन सॉल्व करत असताना टेन्शनमध्ये येतात आणि मग त्याचा इम्पॅक्ट 100% पुढच्या प्रश्नांवरती होऊ शकतो. त्याच्यामुळे जे प्रश्न सोपे आहेत ज्यांना कमी वेळ लागतो आपण योग्यरित्या आपलं टेक्निक वापरा. तुमच्या स्वतःचे काही टेक्निक डेव्हलप करा, कशा पद्धतीने प्रश्नांकडे बघायचं योग्य दृष्टीने प्रश्नांकडे बघा आणि 100% तुमचं ते टाईम वाचू शकतो. हा प्रश्न बघा काय म्हटले की सणाला पूर्ण झालेल्या सत्रात तिच्या विद्यार्थ्यांच्या इतिहास आकलनाच्या कार्य मापनाची तुलना करायची होती. त्यासाठी तिने त्यांच्या इतिहासाशी संबंधित कृती व स्वाध्याय यांच्या दस्तऐवज व त्यांचे तिने केलेल्या वर्ग कार्याच्या नोंदीचे विश्लेषण केले. तिला आढळले की या सत्रात आशूचे कार्यमान हे बिनाच्या कार्यमानाच्या तुलनेत वरचे. ठीक आहे, हे आपल्याला दिलेलं आता इथनं पुढे आपला डाटा चालू झालो. कुठला डाटा वर्ग कार्याच्या नोंदी विश्लेषण झाले. तिला असे आढळले की या सत्रात म्हणजे जे सत्र होते त्याच्यामध्ये आशूचे कार्यमान हे बिनाच्या कार्यमानाच्या तुलनेत वरच्या पातळीवरती आहे. समजा आपण काय करू मग आशू, आता मग ते सेग्रिगेशन समजलं पाहिजे. आता जे त्यांनी म्हटलं असेल की खाली आहे वर आहे तर तुम्ही काय करा व्हर्टिकल वेनी अशा पद्धतीनं तुम्ही ते त्यांची अरेंजमेंट करा. आणि डाव्या साईडला उजव्या साईडला म्हटले असतील तर ते हॉरिझॉन्टल साईडनं तुम्ही त्यांची अरेंजमेंट करू शकता. म्हणजे काय होईल आपल्याला टाईम भरपूर वाचू शकतो. ठीक आहे, तर आपण काय म्हणले वरती आणि खाली म्हणजे लोअर लेवलला कोण आहे अप्पर लेवलला कोण आहे दिलेलं आहे. त्याच्यामुळं आपण हा प्रश्न बघू. ठीक आहे, ए आशू काय म्हटले होतं त्यांनी, तिला असं आढळले की या सत्रात आशूचे कार्यमान हे बिनाच्या कार्यमानाच्या तुलनेत वरच्या पातळीवरती आहे. आशूचे कार्यमान हे बिनाच्या कार्यमानाच्या पातळीत वरच्या पातळीवरती आहे. आपल्याला बिनाचं माहीत नाही त्याच्यामुळे आपण काय करू जरा जास्त स्पेस देऊ त्या आशूच्या आणि बिनाच्या मध्ये, कारण यांच्या दोघांच्या मध्ये कोणी असेल तर ते आपल्याला ॲडजस्ट करता येऊ शकतं. तिथे वरच्या पातळीवरती आहे. पुढं वरच्या पातळीवरती आहे. करीमचे कार्यमान धर्माच्या कार्यमानाच्या तुलनेत खालच्या पातळीवरती आहे. म्हणजे करीमचं जे कार्यमान आहे ते धर्माच्या कार्यमानाच्या तुलनेत खालच्या पातळीवरती. आता इथं काय लिहिलं नाही कारण आपल्याला ह्यांच्याबद्दलचं अजून काय माहिती नाही त्याच्यामुळं ह्या साईडला लिहिलेलं आहे. बिनाचे कार्यमान करीमच्या कार्यमानापेक्षा खालच्या पातळीवरती आहे. म्हणजे बिनाचे कार्यमान आहे ते करीमच्या कार्यमानापेक्षा खालच्या पातळीवरती आहे. म्हणजे करीम इथं वरती येणार कुठेतरी त्याच्यापेक्षा खालती आणि धर्मा इथं कुठेतरी वरती येणार. ठीक आहे, समजा आपण आता ह्यांच्याबद्दल आपल्याला काय माहिती नाही त्याच्यामुळे आपण धर्माला इथं लिहितो पर्यंत टेम्पररी. आणि आशूचे कार्यमान माईकच्या कार्यमानापेक्षा वरच्या पातळीवरती आहे. आशूचे कार्यमान काय माईकच्या कार्यमानापेक्षा वरच्या पातळीवरती आहे. ठीक आहे, पूर्ण झालेल्या
त्यांची दिलेलं तिने आता हे बघू एवढं दिलेलं आपला डाटा परत एकदा चेक करू आपण बरोबर मांडले का दस्तऐवज दिलेला आहे ठीक आहे. पुढे बघा तिला असे आढळले की या सत्रात आशूचे कार्यमान हे बिनाच्या कार्यमानाच्या तुलनेत वरच्या पातळीवरती आहे, आशूवरती बिनापेक्षा. करीमचे कार्यमान धर्माच्या कार्यमानाच्या तुलनेत खालच्या पातळीवरचे आहे. करीमचे कार्यमान जे आहे ते धर्माच्या पेक्षा खालच्या पातळीवरती आहे. बिनाचे कार्यमान करीमच्या कार्यमानापेक्षा खालच्या पातळीवरती आहे. बिनाचं जे कार्यमान आहे हे ते करीमच्या कार्यमानापेक्षा खालच्या पातळीवरती आहे. बरोबर आहे, खालच्या पातळीवरती आहे. आणि आशूचे कार्यमान माईकच्या कार्यमानापेक्षा वरच्या पातळीवरती आहे. म्हणजे आशूचं जे कार्यमान आहे हे माईकच्या कार्यमानापेक्षा वरच्या पातळीवरचे आहे. म्हणजे माईकची एक्झॅक्टली पोझिशन माहीत नाही आपल्याला आणि ह्यांच्यामध्ये कंपॅरिझन दिलेलं फक्त आपल्याला हे माहिती आहे की हा खाले धर्मापेक्षा हा खाले आणि आशूपेक्षा बिना खालेले आणि माईकचं कार्यमान खाले ठीक आहे एपेक्षा. म्हणजे खालच्यांची आपल्याला एक्झॅक्टली अरेंजमेंट माहिती नाही. बघू आपण काय म्हटलं माईकच्या कार्यमानाबाबतची पुरेशी माहिती नसल्यामुळे या पाचांचा चढता क्रम लावता येणार नाही. चुकीचं आहे का, कारण आपल्याला माहिती आहे माईक 100% सॉरी माईक एक मिनटं हिने काय विचारलं आहे त्यांनी सत्य नाही विचारलेलं आहे त्यांनी. आपल्याला काय म्हटलं बघा माईकच्या कार्यमानाबाबत पुरेशी माहिती नसल्यामुळे या पाचांचा चढता क्रम लावता येणार नाही. आता माईकचं कार्यमान आपल्याला त्याच्याबद्दल माहिती आहे का, तर माईकचं फक्त एवढंच दिलेलं आहे की आशूपेक्षा माईक खाली आहे. त्याच्यामुळं माईक आणि इतरांच्यामध्ये कुठल्याही प्रकारचे कंपॅरिझन दिले नाही. त्याच्यामुळे आपल्याला चढता क्रम आपण लावू शकतो का, तर नाही लावू शकत. हे बरोबर आहे, स्टेटमेंट बरोबर आहे. कारण आपल्याला इथं एक्झॅक्टली समजून येत नाही की माईकचं धर्मासोबत कुठं आहे करीमसोबत कुठं आहे आणि बिनासोबत त्यांचं वर्गीकरण दिलं नसल्यामुळे. कार्यमानाच्या बाबतीत उतरता क्रम लावल्यास बिना खात्रीने 4थ्या क्रमांकावरती येते. आता हे बघा खात्रीने म्हटले म्हणजे 100% आहे हे लगेच इथं आपण म्हणू शकतो की हे चुकीचं असू शकतं स्टेटमेंट. कारण खात्रीने आपण काय सांगू शकत नाही कारण का आपल्याला सगळ्यांची माहिती माहीत नाही. हे 100% चुकीचं आहे. कारण माईक खाली असू शकतो बिनापेक्षा त्याच्यामुळे खात्रीने आपण सांगू शकत नाही की बिना 4थ्या क्रमांकावरती येते. पुढं आशूचे कार्यमान इतरांच्या तुलनेत निश्चितपणे इतर चौघांच्या वरचढ आहे असे खात्रीने म्हणता येणार नाही. हे स्टेटमेंट पण बरोबर आहे. का बरोबर आहे, कारण आपल्याला हे माहिती आहे की आशूचं कार्यमान आहे ते बिनापेक्षा वरचढ आहे आणि माईकपेक्षा पण वरचढ आहे. पण धर्माचं आणि आशूचं ह्या दोघांच्यामध्ये कंपॅरिझन दिलेलं नाही. त्याच्यामुळे स्टेटमेंट बरोबर आपल्याला निश्चितपणे म्हणता येणार नाही ते. आणि माईकचा विचार केला तर धर्माचे कार्यमान करीम व बिना यांच्यापेक्षा निश्चितपणे वरचढ आहे. ठीक आहे, ते स्टेटमेंट आपल्याला दिलं आहे बघा इथं. आशूचे कार्यमान हे बिनाच्या कार्यमानाच्या तुलनेत वरच्या पातळीवरती इथं काय म्हणजे माईकचा विचार केला नाही तर माईकचा जर विचार केला नाही तर धर्माचे कार्यमान जे आहे ते निश्चितपणे करीम आणि बिनापेक्षा जास्त आहे. बरोबर, म्हणजे धर्माचं कार्यमान आहे ते करीम आणि बिनापेक्षा निश्चितपणे जास्त आहे आपल्याला दिलेलं आहे. त्याच्यामुळे जे स्टेटमेंट आहे हे पण स्टेटमेंट आहे ते चुकीचं आहे. आणि आपल्याला काय विचारलं 59चं विचारलेलं आहे त्यांनी 59चं आपल्याला विचारलेलं आहे. तर 59मध्ये मग त्याचं उत्तर आपल्याला जे दिलेलं आहे ते बघा आपल्याला काय विचारलं सत्य नाही. आता इथं सत्य नाही काय विचारले ते बघा सत्य विचारले का असत्य विचारले का अजून काय विचारले ते बघा. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 असत्य विचारले ते उदाहरण आहे. हे पण प्रश्न एकदम सोप्या पद्धतीचा हा पण आपल्या टप्प्यातला प्रश्न आहे. आणि अशा प्रकारचे जे प्रश्न आहेत ते चुकले तर आपलं प्रॉब्लेम येऊ शकतो. त्याच्यामुळे अशा प्रकारच्या प्रश्नांचं इथे करेक्ट कार्यक्रम करणं गरजेचं आहे. म्हणजे काय व्यवस्थितरित्या सोडवणं गरजेचं आहे. आणि असे प्रश्न जर चुकले तर आपला करेक्ट कार्यक्रम होऊ शकतो. पुढे बघा सोबतची एकमेकांवर असलेले समभुज त्रिकोण दाखवणारी आकृती अभ्यासा व कोण ए ची अंशात किंमत काढा. ए कुठे आहे इथं बघा ह्याची किंमत काढायची. हे समभुज त्रिकोण दिलेले समभुज त्रिकोणाच्या बाबतीमध्ये आपल्याला प्रॉपर्टी म्हणजे त्याचे काही गुणधर्म असतात तर त्यांचे जे कोण असतात प्रत्येकी 60चे असतात आणि सर्व त्रिकोणाच्या कोणांची त्रिकोणातले 3 गुण असतात त्या कोणांची बेरीज जी असते ते 180 अंश असते. आणि एखाद्या रेषेवरती म्हणजे समजा ही रेष असेल त्याच्यावरती जे काही कोण विभागलेले असतील तर त्या सर्व कोणांची बेरीज पण 180 असते. हे जर काही गुणधर्म माहिती असतील आपल्याला जिओमेट्रीमधले तर आपण ह्या प्रश्नाचं उत्तर पटकन सोडू शकतो लगेच. ठीक आहे, बघू आता काय कशा पद्धतीने ते इथं काय म्हणले हा बघा हा 59 दिलेलं आहे हा 60 असणार आहे हा पण 60 असणार आहे. तर हा 59 असेल तर आपल्याला आर ची किंमत काढायची आहे क्यू ची किंमत काढायची आणि त्याच्यानंतर मग एस ची किंमत मिळेल. एस ची किंमत निघाल का मग ए ची किंमत मिळू शकते. ठीक आहे, आता हा 59 आहे 59 + 60 किती होतात बघा 119 होतात. आणि जर हे 180 वजा केले आपण तर ऑलमोस्ट हे 61 झाला. म्हणजे आपल्याला आर जो आहे तो 61 भेटला. पुढं हे किती होतात बघा ह्या दोन कोणाची बेरीज 2 आणि हे 132 झाले
तर हे आय थिंक माझ्या मते 180तून 132 वजा केले तर हे 8 7 48 म्हणजे हा क्यू होतो 48. क्यू जर 48 आला तर हे दोन्हीची बेरीज किती बघा 9 109 म्हणजे आपला जो एस जो येतो तो ऑलमोस्ट कितीचा येतो 71चा येतो. यस जर 71 असेल तर हा पण 71 आहे आणि हा 60 म्हणजे 180 टोटल बेरीज असते. त्याच्यातून 71 प्लस 60 कुठला 60 T60 आहे आणि हा 71 आलेला आहे. तर जे आपण वजा केलं 60 तर यांची बेरीज किती येते हे 131 येतात. 180 मधून 131 वजा केले तर 49 येतं. हे पर्याय क्रमांक 1 उत्तर आहे. तुम्हाला ह्या प्रश्नांच्या मध्ये जे काही गुणधर्म आहेत म्हणजे त्रिकोणाच्या भूमितीचे जे काही गुणधर्म आहेत ते एकतर गुणधर्म माहिती पाहिजेत पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट कॅल्क्युलेशन्स पण बरोबर करता आले पाहिजेत चुकलं नाही पाहिजे. हे 61 इथं आहे ह्यांची बेरीज वजाबाकी करताना कुठंतरी एखादी मायनर मिस्टेक होऊ शकते आणि मायनर मिस्टेक झाले का तुम्हाला ते उत्तरापर्यंत पण म्हणजे मायनर मिस्टेक झाली तर तुम्ही ते उत्तरापर्यंत जाईल का नाही ह्याची गॅरंटी नाही. ठीक आहे. त्याच्यामुळे कॅल्क्युलेशन्स करताना सुद्धा व्यवस्थितरित्या लक्ष द्यायचं. सिसाटचा पेपर सॉल्व्ह करत असताना काही गोष्टी आहेत त्याच्यामध्ये आपण बघितलं की कॅल्क्युलेशन्स करताना व्यवस्थितरित्या कॅल्क्युलेशन झाले पाहिजेत मिस्टेक्स झाल्या नाही पाहिजेत. प्रश्न वाचत असताना व्यवस्थितरित्या प्रश्नामध्ये नेमकं काय दिलेलं आहे प्रश्नामध्ये नेमकं काय विचारलेलं आहे आणि आकृतीमध्ये नेमकं काय विचारलेलं आहे सॉरी ऑप्शन्समध्ये नेमकं काय विचारलेलं आहे ह्या सर्व गोष्टी बघायच्या आहेत. ठीक आहे. पुढे बघू ना आपण पुढचा प्रश्न बघू आपण. पुढील विधाने अभ्यासा व दिलेल्या पर्यायातून त्याच्यावर आधारित यथार्थ निष्कर्ष काढा. मग अशा आपण निष्कर्ष गृहीतके बघितलेले आहेत. ठीक आहे. निष्कर्ष गृहीतके बघितले त्याच्याप्रमाणे आपल्याला बघायचं आहे. इथे काय म्हटले बघा निष्कर्ष काढायचा आपल्याला. फक्त शेतकरी कुटुंबाचे सदस्य शेतकी विद्यापीठांना प्रवेश परीक्षांना बसू शकतात. काही मुली प्रवेश परीक्षांना बसत आहेत. सर्व स्त्री उमेदवारांना एका अशासकीय संस्थेमार्फत निशुल्क शिकवणी दिली जाते. ठीक आहे. आपल्याला माहिती दिली त्याच्या आधारावरती निष्कर्ष बघा. प्रत्येक शेतकरी कुटुंबातील सदस्य प्रवेश परीक्षेला बसत आहे असं म्हटलं का प्रत्येक म्हणतोय प्रत्येक शेतकरी कुटुंबातील हा कीवर्ड आहे. प्रत्येकला जो आहे तो तुम्ही अंडरलाईन करा किंवा गोल करा. कीवर्ड आहे ह्याच्यावरून आपल्याला उत्तरापर्यंत इथं आपल्याला चुकवलेलं. प्रत्येक शेतकरी कुटुंबातील सदस्य प्रवेश परीक्षेला बसत आहे हे म्हटलेलं आहे. तर स्टेटमेंट दिलं आहे का तसं स्टेटमेंट दिलेलं नाही. आपल्याला काय म्हटलेलं आहे फक्त शेतकरी कुटुंबातील सदस्य. फक्त शेतकरी म्हणजे जे काही सदस्य बसतात परीक्षेला ते शेतकरी कुटुंबामधले आहेत त्याच्यामुळे स्टेटमेंट आहे चुकीचं आहे. प्रत्येक घरातले बसत नाहीत. अशासकीय संस्थेच्या शिकवणी वर्गांना जाणाऱ्या सर्व व्यक्ती मुली आहेत असं आहे का तर नाही आहे. इथे काय म्हटले सर्व स्त्री उमेदवारांना एका अशासकीय संस्थेमार्फत निशुल्क शिकवणी दिली जाते. जे काय त्यांच्याकडे येतात त्यातल्या ज्या स्त्री उमेदवार आहेत त्यांना निशुल्क दिलं जातं असं म्हटलेलं आहे. त्याच्यावर असं म्हटलेलं नाही की अशासकीय उमेदवारांना म्हणजे फक्त सर्व व्यक्ती मुले आहेत असं म्हटलेलं नाही. फक्त ज्या काय मुले आहेत त्यांना निशुल्क शिकवणी दिली जाते. त्याच्यामुळे तो पण स्टेटमेंट चुकीचं आहे. पुढे काय म्हटलं स्पर्धा परीक्षेला बसणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना अशासकीय संस्थेकडून चालवल्या जाणाऱ्या शिकवणी वर्गात विनाशुल्क शिकवणी मिळते. सर्व विद्यार्थ्यांना नाही फक्त आणि फक्त स्त्री उमेदवारांना विनाशुल्क फक्त आणि फक्त स्त्री उमेदवारांना विनाशुल्क शिकवणी मिळते. त्याच्याने इथं काय म्हटलं सर्व विद्यार्थ्यांना विनाशुल्क शिकवणी मिळते असं म्हटलेलं आहे. त्याच्यामुळे हे पण स्टेटमेंट चुकीचं आहे. वर दिलेला एकही निष्कर्ष माहितीशी सुसंगत नाही. अशा प्रकारच्या प्रश्नाचं उत्तर आहे. हे बघा हे पण प्रश्न आपल्या टप्प्यातले प्रश्न आहेत. असे टप्प्यातले प्रश्न चुकायचं नाही. टप्प्यातले प्रश्न आल्यानंतर त्यांचा करेक्ट कार्यक्रम केलाच पाहिजे. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघा आता. हा कॅल्क्युलेशनचा प्रश्न आहे. अशा प्रकारच्या प्रश्नांमध्ये चुकायचं नाही कुठं सुद्धा. कारण आपण चुकलो तर तिथं काय होऊ शकतं आपला खूप मोठ्या प्रमाणामध्ये वेळ जातो आणि जर मोठ्या प्रमाणामध्ये वेळ गेला तर त्याचा इम्पॅक्ट आपला पुढच्या प्रश्नांवरती होत असतो. ठीक आहे. बघा जिनाने एका स्तंभात 4 नैसर्गिक संख्या लिहिलेल्या आहेत. ठीक आहे. 4 नैसर्गिक संख्या लिहिलेल्या आहेत. प्रत्येक वेळी यातल्या 3 सर्वांना समान बेरीजची संधी मिळाली. अशा प्रकारे तिने त्या त्रिकुटांची बेरीज केली आणि त्यांची बेरीज दिलेली आहे. ठीक आहे. तर जिनाची काय विचार लिहिलेल्या सर्वात मोठी संख्या निवडा. ठीक आहे. आता आपण ॲझ्युम करू समजा पहिली W X आणि YZ ह्या 4 संख्या आहेत. तर W अधिक X अधिक Y हे किती येईल पहिली 186. पुढे बघा X प्लस Y प्लस Z हे किती येतं 206. ठीक आहे. आता पुढचं 215. इथे दुसरी संख्या बघू आपण Y प्लस Z प्लस W इक्वल टू 215 आणि हे काय येईल नेक्स्ट Z प्लस
डब्ल्यू प्लस एक्स. ठीक आहे, यांची जी बेरीज आपण कॉम्बिनेशन सगळ्यांचं केलेलं ही 194 ही बेरीज येणार आहे. तर ह्या सगळ्यांची जे बेरीज करायचे, सगळ्यांची बेरीज केली तर हे बघा 3, कारण बघा डब्ल्यू 3 वेळा, एक्स 3 वेळा, वाय 3 वेळा. ठीक आहे, त्याच्यामध्ये काय येईल मग 3W प्लस एक्स प्लस वाय प्लस झेड ह्या सगळ्यांची बेरीज जी आहे त्याचं जर बेरीज केली आपण ते बघा फक्त संख्या बरोबर लिहिलीत का बघून घ्या. कारण काय होऊ शकतं, जर तुम्ही चुकीची एखादी संख्या लिहिली असेल तर त्याच्यामध्ये तुमचा खूप मोठ्या प्रमाणामध्ये टाईम जाऊ शकतो. हे बघा 6 4 10 15 21 2 परत 10 आणि 10 20 परत इथं 2 आले, 2 2 4 2 6 7 आणि 8 801 ह्या सगळ्यांची बेरीज येते. 801ला जर 3 डिवाइड केलं म्हणजे ह्या सगळ्यांची बेरीज किती आली आपली 801 आली. तर या 801ला जर 3 डिवाइड केलं तर 4 संख्या आहेत त्यांची बेरीज बघा 287 सॉरी हे 2 आणि 6 आणि परत 7 267 ही त्यांची बेरीज येते. 267 बेरीज आल्यानंतर आपल्याला काय विचारले, सर्वात मोठी संख्या निवडा. आता इथं महत्त्वाचं काम आहे आपलं, सर्वात मोठी संख्या निवडायची असेल तर आपल्याला अशी संख्या बघायची इथल्या तिन्हीमधली की त्यांची सगळ्यात बेरीज जी आहे ती लहान आहे. आता सगळ्यात लहान बेरीज कुठली आहे आपली इथे, तर 186 जी आहे ती सगळ्यात लहान बेरीज आहे आपली. आणि 186 जर बेरीज लहान असेल तर ते बघा 267 267 मायनस 186 जर हे केलं तर आपलं बघा किती येते, तर त्याच्यानंतर हे जर आपण 186 आहे त्याच्यानंतर हे उत्तर जे आहे आपलं ते जे आहे ते 16तून 8 गेले 8 आणि उत्तर आलं 81 हे आपलं जे आहे ते उत्तर. आता अशा प्रकारचे प्रश्न आहेत त्याच्यामध्ये व्यवस्थितरित्या जर तुम्ही कॅल्क्युलेशन करणं गरजेचं आहे. जर कॅल्क्युलेशन केलं तर कॅल्क्युलेशन जर केलं तर ते कॅल्क्युलेशनमुळे आपल्याला चांगल्या पद्धतीनं सॉल्व्ह होऊ शकतो अशा पद्धतीचा प्रश्न. कॅल्क्युलेशन करताना कुठल्याही प्रकारचं चुकायचं नाही. आणि हे जे प्रश्न आहेत ना त्याच्यामध्ये अशा प्रकारच्या प्रश्नांमध्ये चुकायचं नाही आहे, त्याच्यासाठी व्यवस्थितरित्या कॅल्क्युलेशन्स करणं गरजेचं आहे. ठीक आहे.